मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले आणि हे प्रकरण न्यायालयात पोहोचलेलं होतं। याबाबतचा हा विषय आहे। मित्रहो नमस्कार। महायुतीत बघा एका मंत्र्याचे प्रताप बाजूला पडू लागले की दुसऱ्या मंत्र्यांचे प्रताप समोर येत आहेत। बरं हे प्रताप साधे सुद्धे सुद्धा नसतात आणि नाही ती महाराष्ट्राला धक्का बसावा अशी एक प्रकरण बाहेर येतच आहेत आणि महाराष्ट्र पाहतोच आहे। आणि बघा त्यानंतर त्यातलं सत्य काय असत्य काय यावर पुन्हा चर्चा होत राहते, आरोप होतात, प्रत्यारोप होतात, खुलासे होतात। हे म्हणतात तुम्ही केले, ते म्हणतात आम्ही नाही केलं। धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि लगेच भाजपाचे मंत्री नवे भाजपाचे लाडके मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा एक विषय पुढे आला। या विषयामध्ये सत्य काय दडलंय की तडवलं जातंय याबाबत सध्या तरी काही ठामपणे सांगता येत नाही। पण शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं। मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले आणि हे प्रकरण न्यायालयात पोहोचलेलं होतं। याबाबतचा हा विषय आहे। राऊत यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं आणि मोठी खळबळ उडाली। हे मंत्री म्हणजे जयकुमार गोरे म्हणतात माझ्यावर 2017 मध्ये गुन्हा दाखल झाला होता, 2 वर्ष खटला चालला, 19 मध्ये न्यायालयानं मला निर्दोष मुक्त केलं। न्यायालयाने माझा मोबाईल आणि इतर पुरावे तपासून निकाल दिलेला होता। लोकशाहीत न्यायालय सर्वोच्च असतं, त्यामुळे या विषयावर पुढे चर्चा होणं चुकीचं आहे। जर मी महिलेचा छळ केला असेल तर पोलिसांनी तपास करावा, तपासात कोणीही दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी। आता बघा गोरे यांनी त्यांची बाजू सांगितली, पण हा विषय संपत नाही। पीडित महिलेने देखील दुसरी बाजू आणखी एकदा समोर आणली। गोरे यांनी केलेल्या खुलाशावर पीडित महिला संतापली आहे। गोरे हे अर्धसत्य सांगून मीडियाची दिशाभूल करीत आहेत। हा अतिशय लबाड नालायक माणूस आहे। गोरेमुळे मला नाहक त्रास सहन करावा लागत आहे असं या पीडितेनं म्हटलंय। 17 मार्च पासून विधान भवनावर मी आमरण उपोषण तर करणार आहेच, आपली बदनामी थांबत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील असा इशारा देखील त्या पीडित महिलेनं दिलेला आहे। याबाबत सामनामध्ये बघा बातमी प्रसिद्ध झालेली आहे। जयकुमार गोरे यांनी मीडियासमोर आपली बाजू मांडली। आपली या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, आपण फोटो पाठवले नाहीत असा दावा गोरे यांनी केला आहे। यावर देखील पीडित महिलेने संताप व्यक्त केला। मी चुकलो, मला माफ करा आणि मला यातून बाहेर काढा, मी परत तुम्हाला त्रास देणार नाही असा लेखी माफीनामा कोर्टात दंडवत घालून दिल्यामुळे निर्दोष मुक्तता झाली। हे गोरे यांनी सांगायला हवं होतं। गोरे यांनी मला पाठवलेले विवस्त्र फोटो न्यायालयाच्या ताब्यात आहेत। ते फोटो काय त्याच्या बारशाचे आहेत का असा सवाल देखील या महिलेने केला। म्हणजे हे प्रकरण काही एवढ्यावरच थांबणार नाही हे स्पष्ट झालं। आता गोरे म्हणतात ते बरोबर की पीडित महिला सांगते तो दावा बरोबर? गोरे म्हणतात त्याप्रमाणे कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलेला असेलही, पण पीडित महिलेच्या दाव्यानुसार गोरे यांनी सदर महिलेला आपले नग्न फोटो पाठवले होते की नाही याचं उत्तर नव्हे, याचं नेमकं उत्तर जनतेला समजायला हवं। त्यांनी तसं केलं नसेल तर त्यांच्यावरही अन्याय होऊ नये, कोणाचीही अकारण बदनामी होता कामा नये। पण महिला तर सांगत आहे की हे फोटो न्यायालयाच्या ताब्यात आहेत। मग सत्य काय? अहो गृह विभागाने यावर प्रकाश टाकलेला पाहिजे की नको? एवढे गंभीर आरोप होत असताना गृह विभाग गप्प का आहे बरं? म्हणजे त्यांनी या बाबतीत काहीतरी जे प्रकाश टाकायला हवा, स्पष्टीकरण द्यायला हवं। आणि समजा जर त्यांच्या एखाद्या आमदारावर, खरं तर बघा म्हणजे आता हे गोरे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, गृह खातं देखील त्यांच्याच पक्षाकडे आहे। मग आपल्या आमदाराची जर नाहक खोटी निष्कारण बदनामी कुणी करत असेल तर या फोटोबाबत सत्य काय हे किंवा याचं उत्तर हे गृह खात्यानं दिलं तर कदाचित या सगळ्या प्रकरणावर एक नेमका प्रकाश पडू शकेल। पण गृह खातं हे करणार काय? आणि समजा जर गृह खातं गप्प राहणार असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा? मित्रांनो तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा अर्थ काय घ्याल? म्हणजे तुम्हाला हे गोरे म्हणतात ते सत्य आहे असं वाटतं की ती पीडित महिला सांगते ते सत्य वाटतं, किंवा गृह खातं जर हे सत्य समोर आणत नसेल
तर यामध्ये नक्की काय दडवलं जातं? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.